लाईव्ह जरी कार्यक्रम असला तरी आता कसं झालं ते यूट्यूबवर तुम्हाला नंतर बघता येतात. तर त्यामुळे ॲक्च्युली लाईव्ह दोघांची ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला बघितले नाही मी. नंतर यूट्यूबवर सावकाश रात्री उद्धव ठाकरे यांचा पण मेळावा पूर्ण बघितला आणि एकनाथजींचाही पूर्णपणे बघितला. दोघांची तुलना तुमच्याही मनात आली असेल कारण तुम्ही दोघांचे पाहिले असतील. मला वाटतं की उद्धवचा मेळावा हा खचलेल्या नेत्याचा आणि मनानं खच्ची झालेल्या अनुयायांची ती एक शोकसभा होती. हो, शोकसभा होती. शोक वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा प्रगट होता. रडारड, चिडचिड, संताप, प्रक्षोभ, असं आदळआपट, शिवीगाळ, असं सगळं ते काय म्हणतात ना त्याला की एखाद्याचं सगळं काही हिरावून घेतलं गेलं, दिवाळखोरीत गेला स्वतःच्या कर्माने पण दिवाळखोरीत गेला की तो जसा थयाट करील, आक्रोश करील, आक्रंदन करील, पण तरी देखील शेवटी त्याला कळलेलं आहे की आपली दात नखं गळून पडलेली आहेत. आपण आता शेपटीसुद्धा उगारण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. आपण नुसतं तोंड हलवण्याचं ॲक्टिंग करू शकतो. त्याच्यातून जे काय बुडबुडे शब्दांचे पडतील ते पडतील. उद्धवच्या भाषणामध्ये काय करायचं आहे पुढे आपल्याला, कसं यायचं आहे या वाईट परिस्थितीतून बाहेर, याचं कसलंही मार्गदर्शन नव्हतं. म्हणजे तो काही त्यांना डिमोरलाइज झालेल्या आपल्या मॉबला समोरच्या प्रेरणा द्यायला आलाय, धीर द्यायला आलाय. त्यांना कुठेतरी सांत्वन करत असतानाच कुठेतरी त्यांना एक प्रेरणा देऊन, नाही उठा, आपण फिनिक्स होऊया, राखेतून पुन्हा जन्म घेऊया, अशा तऱ्हेचं काहीतरी बोलण्याऐवजी त्याचं सगळं बोलणं हे असं आदळअपट टाईप होतं आणि गमावलेलं पराभूत मानसिकतेचं ते प्रतीक होतं की मी हरलोय, पण मी पोपट मेलाय जसं त्या राजाला कोणी सांगत नव्हतं तसं मीच माया तोंडाने म्हणू शकत नाही की आमचा पोपट मेलाय, आमची संघटना संपल्याच जमा आहे, आता आम्हाला भवितव्य नाही. आता आम्ही ज्याला काय म्हणतात एक राजकीय डस्टबिन कचऱ्याच्या कुंडीमध्ये जाऊन पडलो. शोरूममधून गोडाऊनमध्ये पण नाही, डम्पिंग ग्राउंडवर गेलो. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की ही हॅज लॉस्ट द बॅटल. आणि युद्ध हे केवळ रणांगणात नाही हारत, ते मनामध्ये पहिल्यांदा हारतं. तो हारलेला माणूस होता आणि त्यामुळे त्याच्या शिवीगाळीलाही अर्थ नव्हता, धमक्यांनाही अर्थ नव्हता. काय तुडवा तुम्ही, अरे तुडवणारे आणि लढणारे आणि हे करणारे जे खरे शिवसैनिक होते ते आता एकनाथजींबरोबर आहेत. फायटर्स, क्रुसेडर्स, ते बाळासाहेबांबरोबर होते. बाळासाहेबांकरता प्राण देणारे, प्राण घेणारे असं शिवसैनिक होते. तुमच्याकडे दान घेणारे आणि दान देणारे असेच आहेत ना. तुम्ही स्वतः तेच आहात ना. तुम्हाला तरी देण्या घेण्याशिवाय आणि याच्याशिवाय काम येते. आणि नैतिकता संपली आहे, उरलीच नाही. लोकांना तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा बसणार? उद्या तुम्ही सांगणार की जा, हे जे 6 खासदार आहेत त्यांच्यावर हल्ले करा, त्यांना मारा, झोडा. तर तुमच्यातलं एक येडं तर कोणीतरी बोललं पण आम्ही गाडीसकट जाळून टाकू. पोलीस काय या वेळेला असं करून बघणार आहेत काय तुमच्याकडे? अरे तुम्ही आदित्यला पाठवणार का या खासदारांवर हल्ले करायला, किंवा राज ठाकरे अमितला पाठवणार आहेत का? नाही ना. तुम्ही सुखरूप, तुम्ही सुरक्षित, तुम्ही झेड सिक्युरिटीमध्ये आतमध्ये बसणार, बंगल्यामध्ये मातोश्रीच्या पदराखाली. आणि आपल्या सैनिकांना जाओ लढा, मारामाऱ्या करा,
अंगावर केसेस घ्या, मग त्यांची कशी वाट लागते ते शिवसैनिकांच्या कहाण्या ऐका. आता पोलीस गुन्हे दाखल करतात, त्यांचे पासपोर्ट जप्त करतात, जेलमध्ये पिटून काढतात, तुडवून काढतात, मारतात. हे तुडवा जे आहे ना, ते ऑपरेशन तुडवा पोलीस कोठडीत होणार आहे जिकडे तिकडे. आणि अरे सोशल मीडियावर पोस्ट टाकले म्हणून नोकरीवरून काढतायत लोकांना, समर्थन केलं, रिपोस्ट केलं म्हणून जात आहेत की तुमची जी पोरं तुम्ही जी तथाकथित पाठवाल त्यांचे आयुष्य बर्बाद करून टाकणार, त्यांच्या नोकऱ्या जाणार, तुरुंगवाऱ्या, दर तारखेला हजर राहा, हे सगळं त्यांच्या वाटेला. आदित्यला तू घरात राहा. पण हे काही जुनं आहे. मी हे पूर्वी पण त्यांच्या घरात घडताना पाहिलं आहे की उद्धव किंवा त्यांचे मुलं कधी बाहेर पडून दंग्यामध्ये किंवा मुंबई बंद असताना ते घरात असायचे बंद. हे पण मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्याने, त्याच्याबद्दल नाही बोलत मी आज. पण यांना सांगायला तुला काय जात आहे? संजय जाणार आहे मारामारी करायला का सुनील राऊतला पाठवणार आहे? नाही ना, तो तिकडे सुरक्षित बसणार. तुम्ही जा, तुम्ही मारा खा आणि मार खा पोलिसांचा, आयुष्य उद्ध्वस्त करून घ्या. म्हणून तुमच्या वाट्याला कोणी आता जात नाही. आणि कालची सभा म्हणजे काय म्हणतात शोकसभाच होती. तुलनेमध्ये स्वाभाविक आहे, एक मोठा विजय प्राप्त केलेला असल्यामुळे एकनाथ शिंदे जोरात होते. ते आता सुवर्णकाळाकडे त्यांच्या राजकीय वाटचाल करत आहेत. नुसते सुवर्णकाळाकडे करत नाही आहेत, तर इलेक्शनला ते मुख्यमंत्री असणार, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार हे अमित शहानी त्यांना सांगितलेलं आहे. आणि फडणवीस आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत. त्याच्यामध्ये जे काय ते म्हणाले ते बरोबर आहे की आमच्यात लावालावी करतात. नाही, लावालावी करायची गरज नाही. फडणवीससुद्धा मॅच्युअर आहेत. फडणवीसांना आपल्या मर्यादा माहिती आहेत, स्ट्रेंथ माहिती आहे, विकनेस माहिती आहेत, आपल्याला केव्हा दिलेलं जायचं याची त्यांना ऑलरेडी कल्पना आलेली आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हेही त्यांना सांगितले गेलेलं आहे. ते मिशन ते करतायत व्यवस्थित. आणि एकनाथजींची सभा ही एका जेत्याची सभा होती, एका विजयी वीराची विजय सभा होती. त्यामुळे विजय दुंदुभी ज्याला म्हणतात त्या दणकून वाजल्या त्याच्यामध्ये. आणखीन एक गोष्ट घडली की एक नेत्यांची अशी एक फळी तयार होती एकनाथ शिंदेकडे, आणि इकडे मात्र उद्धव एकाकी पडतोय असंही चित्र दिसलं. बाजी मारली एकनाथजींनी, त्यांची सभा विजय सभा ठरली. आणि त्यांनी सूचित केलं आहे की आता एक खासदार 6 आले याच्यावर सोडा, आमदारही येणार आहेत, नगरसेवक तर शेकड्याने येणार आहेत. आणखीन 4 ते 6 महिन्यानंतर तुम्हाला उद्धवच्या पक्षामध्ये उद्धव, संजय, आदित्य, सुषमा अंधारे, अनिल देसाई, मी अनिल परबचं पण नाव नाही घेत, अशी एक 5-7 मंडळी उरलेली दिसणार आहेत. आणि त्याची चाहूल लागलेल्या उद्धवचं ते डिमोरलाइज असं भाषण होतं. त्यामुळे तो मेळावा नव्हताच, ती शोकसभा होती. आणि खरा विजय मेळावा एकनाथजींचा झाला यात काही शंका नाही. आणि आता तर ही सुरुवात आहे. ते म्हणाले ना स्वतः की हा ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. त्या पिक्चरमध्ये बघाल तुम्ही शेकडो नगरसेवक आणि मोठ्या संख्येने आमदारही इकडे येणार आहेत. आणि आणखीन बरंच काही घडणार आहे. आज ते मी सांगणं योग्य होणार नाही, पण एकच सांगतो की अश्वमेध विजयाचा एकनाथजींचा निघालेला आहे. आणि काल त्याचेच सनई चौघडे वाजत होते. धन्यवाद.